पुढे होऊ घातलेल्या विधानसभा काँग्रेस आणि वंचित आपण सोबत एकत्र लढू, पण आता वंचितच्या पाठीशी उभे राहा. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. चिखली येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची लोकसभेचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडली. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलत असताना म्हणाले की देशातील 17 लाख कुटुंब ज्यांची संपत्ती 50 कोटीपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबांनी देश सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे आणि दुसरीकडे याविरुद्ध जगातील सर्व हिंदू नागरिकांना प्रतिनिधित्व देण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. असे सरकार आपल्याला पाहिजे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार वसंत मगर यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन देखील ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, राज्य अध्यक्षा सविताताई मुंडे, बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्षा विशाखाताई सावंग, चिखली तालुका अध्यक्ष संजय धुरंधर, शहर अध्यक्ष बाळासाहेब भिसे, प्रदीप वाकोडे, अर्जुन बोर्डे, सुमेध जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अमर इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप वाकोडे यांनी मानले. की त्या प्रभाकरांनी जी मुलाखत दिली त्याला असणारा विश्वास ठेवणारा गेल्या 10 वर्षाचा डेटा आहे, आपण असणारं लक्षात घ्या. मी माझी माहिती काहीच सांगत नाही. 4 महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना या सरकारने कबूल केलं की 17 लाख कुटुंब, किती 17 लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती 50 कोटीपेक्षा जास्ती आहे, अशाने नुसता देश सोडला नाही तर देशाचं नागरिकत्व सोडलं, हे आपण असणारं लक्षात. जनतेला आगाह करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही 2024ला नरेंद्र मोदींना पुन्हा प्राईम मिनिस्टर केलं तर या देशाचा नकाशा हा एवढा बदललेला असेल की तुम्हाला ओळखता येणार नाही, अशी असणारी परिस्थिती. त्या ज्या मुलाखतीमध्ये आलंय त्याचं दुर्दैव मी असं म्हणेन, आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला माझं असणारं आव्हान राहणार आहे की इथे काँग्रेसचा उमेदवार नाही, सेनेचा उमेदवार आहे. सेनेने काँग्रेसवाल्याला धमकी दिलेली आहे की आम्ही तुम्हाला धडा दिल्याशिवाय, शिकवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माझं असणारं आव्हान आहे की या मतदारसंघामध्ये तुम्हाला धडा शिकवण्याची संधी आहे. वसंत मगर यांच्या माध्यमातून, वसंत मगर यांच्या माध्यमातून तुम्हाला धडा शिकवण्याची संधी आहे. मी जे विचारतोय, काँग्रेसला संधी होती पुन्हा आपल्या पायावरती उभं राहण्याची, परंतु दुर्दैवाने काँग्रेसने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आज आपण असायला बघतोय की काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये किती विजय मिळतील, किती विजय मिळणार नाही, याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला, अशी असणारी परिस्थिती आहे. मी काँग्रेसवाल्यांना आवाहन करतो की विधानसभेमध्ये आपण दोघंच एकत्र लढू, त्याच्यामुळे मगर यांच्या पाठीमागे आपण उभं राहा आणि निवडून आणा, अशी परिस्थिती. आज ह्या ठिकाणी चिखली शहरामध्ये मी अर्जुन हरिभाऊ बोर्डे, माजी तालुका वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष, आज या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची सर्व सार्वजनिक निवडणुका प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. ह्या सभेला उत्स्फूर्त मोठी गर्दी होती. खेडेपाड्यातून बरेच बहुजन लोक आले होते. ह्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढताना बाळासाहेब बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांनी ह्या ठिकाणी जो संदेश दिला, जे मार्गदर्शन केलं, ते
खूप मोलाचं होतं. मोदी साहेबांनी जे जनतेच्या समोर भूलथापा मारल्यात, संविधान बदलणार नाही, उद्योग वाढू, शेतकऱ्याच्या मालाला भाव, ह्या सगळ्या वर्गांना निवळ फोल आहेत. आणि आतापर्यंत जे सामान्य लोकांना झळ बसली मागायची, नोकरीची, रोजगाराची आणि गॅसची, पेट्रोलची, मोदी साहेबांना जे उज्ज्वल गॅस दिला फुकटमध्ये, त्यावेळेस गॅस 400 रुपये होता. आज तो गॅस 1000च्या वरती नेऊन घातलेला आहे. ती जी फुकट दिलेली त्याच महिला त्या 400 रुपयाच्या ऐवजी दर महिन्याला आपल्या खिशातून 1000 रुपये घालवतात. महागाईमध्ये प्रत्येक महिन्याला गरिबाच्या किराण्यासाठी गरिबाच्या कुटुंबामधून 2 ते 3 हजार रुपये शिल्लक जातात. अशा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, अशा राजकीयाच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी आज एल्गार पुकारलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या भाजप सरकारला, मोदी साहेबांना कोणत्याही प्रकारची साथ मिळणार नाही, ह्याच ठिकाणी सगळ्या बहुजनांना आज निश्चय केलेला आहे. माळी, कोळी, सर्व तेरी 18 पगड जातींनी की याच बहुजनाच्या पाठीमागं बाळासाहेब सरदेनं खंबीरपणे उभे आहेत असून भाजपच्या सोबत याच्यानंतर बहुजन समाज जाणार नाही, मतदान करणार नाही, हीच आज बाळासाहेबांनी इथं अपेक्षा केलेली आहे आणि जाहीर आव्हान केलेले आहे. आणि लोकांच्या प्रतिसादानं आमचे जिल्ह्याचे उमेदवार वसंतरावजी मगर आणि ते चांगल्या प्रकारे विजय प्राप्त करतील अशीच आमच्या सगळ्या बहुजनाच्या वतीनं गावी आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर संसदेमध्ये एकटे न जाता कमीत कमी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे 15 ते 16 खासदार दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत. आज या ठिकाणी एवढं सांगतो आणि थांबतो. आमच्या उमेदवाराचे काय धोरण आहेत? आमचा उमेदवार हा वंचित मधून आलेला उमेदवार आहे आणि इथल्या असणाऱ्या वंचिताचंच जर हा उमेदवार आला तर इथल्या या म्हणजे जिल्ह्यामधील जे समाज वंचित आहे त्यांचेच ते काम करणार आहे. कारण आतापर्यंत जे लोक निवडून आलेले आहेत, ते सगळे प्रस्थापित आहेत. खासदार झाल्यानंतर ते कुठे असतात, कुठे नसतात हे अगदी कोणाला माहित नाही. गरिबांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. मग इतक्या छोट्या समस्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये, तर मोठ्या समस्या त्यांच्या सोडू शकत नाही ते. तर छोट्या समस्याकडे यांचं कधी लक्ष जाणार आहे? कारण हे प्रस्थापितामधून आलेले लोक आहेत, त्यांना इथल्या बहुजनांचे प्रश्न कधी समजणार नाही. म्हणून बहुजनातला असलेला उमेदवार हा आपण सगळ्यांनी बहुमताने निवडून एवढंच या ठिकाणी विनंती करते आणि थांबते. या चिखली शहरामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचार सभा पार पडली. या सभेनिमित्तानं जो जनसमुदाय उसळला होता, या ठिकाणी उपस्थित झाला होता, त्यामध्ये सर्व 18 पगड जातीचे लोक होते. आणि सर्वच गावचे लोक जर या ठिकाणी आली नसतील तरी पण आम्ही असा निर्धार करतो की या सभेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश आम्ही प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक बहुजनापर्यंत, प्रत्येक वंचितापर्यंत पोहोचू आणि या जिल्ह्याचा उमेदवार वसंत मगर साहेब यांना कसं विजयी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही अहोरात्र काम करणार आहोत असा निर्धार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. माझं नाव विशाखा प्रकाश गवई. मी आणि इथे आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे इथे आले होते. आणि आज जर का पंतप्रधान मोदी जर का महिलांना अर्ध तिकीट करत असतील एसटीत, त्याचा काही उपयोग नाही. मुलांसाठी तुम्ही शिक्षणासाठी काहीतरी करा. मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही जॉब देताय, कशासाठी? कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब न देता त्यांच्यासाठी अजून काहीतरी करा. त्यांना शिक्षणासाठी आवड होईल यासाठी काहीतरी करा तुम्ही. आणि इथे बाळासाहेब आंबेडकर आले होते. आणि पंतप्रधान किंवा कोणी असो, उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोणी असो, जे आज जर का तुम्ही मुलांसाठी, महिलांसाठी काहीतरी करत असाल, महिलांसाठी काय करता? एसटीचं भाडं अर्ध करून काही उपयोग नाहीये. महिलांवर अत्याचार जेव्हा होता तेव्हा तुम्ही कुठे असता? त्यांच्यासाठी काही करत नाही तुम्ही. मणिपूरचं जे झालं त्यांच्यासाठी काय केलं तुम्ही? काही उपयोग नाहीये तुमचा. तुम्हाला किती कोणी निवडून दिलं, काहीही उपयोग नाही. तुम्ही किती बोललं तरी काही नाही. आणि त्यासाठी जे आमच्यावर बाळासाहेबांचे उपकार आहे आणि बाबासाहेबांचे उपकार आहे ना, ते कधी विसरू शकणार नाही आम्ही. त्यांनी आमच्यासाठी काय केलं आम्ही म्हणजे कोणी काही सांगू शकणार नाही. त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. जनतेला सांगणार आहे की जे वंचित बहुजन आघाडी आहे चिखली येथे, श्री वसंतराव राजाराम मगर हे इथे, त्यांच्या निशाणीवरच मतदान द्या, त्यांनाच निवडून आणा. मी मंदा गुलाबराव साळवे, वाघापूर या ठिकाणून आम्ही
बाळासाहेबाची सभा ऐकण्यासाठी मोठ्या आतुरतेने आलेलो आहोत आणि यामध्ये जे त्यांचं मार्गदर्शन झालं हे खूप मोलाचं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही जे घेऊन जाणार आणि सांगणार सर्वांना बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ. जय भीम, जय संविधान. लग्न समारंभ असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे. 800 लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मन मोहून टाकणारी आहे. 70 बाय 70चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची प्रशस्त अशी गॅलरी. प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व 10 बाय 20च्या अशा AC लक्झरी रूम्स, निसर्गरम्य वातावरणात 2 ते 2.5 हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन. अजिंठा रोडवरील निवांत हॉलिडेजला एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क संतोष पाटील 98 22 51 51 35 वर संपर्क करा.